अध्याय 5 देवीशी सवित देव सांगती चंडमुंडते शुंभ पाठ वेदूताशी निराधूत एतसे विनियोग ओम अस्य श्री उत्तरचरित्रस्य रुद्र ऋषी श्री महासरस्वती देवता अनुष्टुप छंद भीमा शक्ति भ्रामरी बीजम सूर्यस्व सामवेद स्वरूप श्री महासरस्वती पित्यर्थे उत्तरचरित्र पाठे विनियोग ध्यान ओम घंटा शूल हलानि शंख मुसला चक्रधनु सायका हस्त्वादी धरुणी शरद शशी जशी कांती मनोहारिका गौरी देह समुद्भवा त्रिजगता आधारभूता महाभावे नित्य सरस्वती भुजतमी शुभांदी केले स्वाहा ओम क्लीं ऋषिर्वाच पूर्वी शुंभाने हरिवैलासची पती त्रैलोक्य यज्ञ भागाशी त्याचे पाशून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नेय कुबेर वरुणेय याचे पदतया हाती अधिकार देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर दैत्य काढती अपरिचित देवीचा देवा स्मरण झाले आपत्काली स्मरतावर निश्चित धावणे देवीचा असा आंबेचा आशीर्वाद पुरातना अंबा अपमाने महादुःखी स्मरती देव अंबिका आठो लागे लागे संकटे सोडवी नवी देवता चिंतनी ऐशा हिमालया गिरीवरी भगवती विष्णुमाया सविती मन लावणी देवा ऊचू नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदना नमो प्रकृती कल्याणी निमय वंदते तुला नित्य मनोरुद्रेशी गौरी धात्री नमो नमः ज्योत्स्नमयी चंद्ररूपा सौख्य रूपा नमो शरणागता कल्याणी सिद्धी रूपा नमो सदा दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः दुर्गा तू दुर्गा मापरा तू सार सर्वकालिनी ख्याती आणि तू कृष्णा धुम्रेशी नित्यवंदना अति सौम्य अतिरुद्रा वारंवार प्रणमः नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई चेतना मनवितसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो जी देवी सकाळमध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूप असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी क्षुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो देव नमः जी देवी सकाळ ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी जाती रूपे असे तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई लज्जा रूपे असे तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये शांती रूपे असे तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी श्रद्धा रूपे असे तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई कांती रूपे असे तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये लक्ष्मी रूपे असे तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी वृत्ती रूपे असे तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई स्मृती रूपे असे तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये दया रूपे असे तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी दृष्टी रूपे असे तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये माता रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये भ्रांती रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियाची अधिराष्ट्री सर्व प्राण्यात वापरते जी जीविका सर्व जीवांची व्यापती देवी नमो नमः चैतन्य रूप बापे जी सर्व व्यापोनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अविष्टला बेस्तवितिजला सेवी जी एस सेवी पहिले श्रेष्ठ कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कदापि उदंड दैत्य ग्रासिता आमासुर प्रणाम आम्ही करतो निरंतर विनम्र भावे स्मरता तिला जणी आमान राव विपदा कदा कुणी ऋषिर्वाच देवस्थापित होते जान्हवी स्थान इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राजा तत्क्षणी विचारिता ती देवांशी देवी भुकटी सुंदरा उद्भवली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला स्रोत माझे गाती शुंभाने तिचे दे केले पराभूत आणि शुंभाचे एकत्र देव सर्व हे पार्वतीपासून तेथे अंबिका उद्भव झाला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी माता तेथे पार्वती गाळी झाली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका व शुंभ निशुंभ त्यांचे सेवक चंडमुंड ते पाहती अंबिकेच्या वेळी लावणे दृष्टीची जाऊनी सांगती शुंभ एक लावण्य सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांतिवान जी नसेल पाहिन कोणी कोटील शोध घे असुरेश्वर तू शूर तुझ भोग कामणी श्रीरत्न दिव्यांगाची दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावरी अजूनही पहा जाऊन तू स्वयंमनी हाती आणि घोडी त्रिलोकी रत्नमालिका ते देव तुझ्या वत्सनी सुदेव शोभती प्रभो पारिजात तर श्रेष्ठ अश्व उच्चिष्ट वातवा एरावत रत्न इंद्रपासून घेते हंसयुक्त हे शोभे मान अंगणी तुझ्या विधाजवाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो
त्वा महात्पवहिरावला किंजिकलनियुग्माला सागराने तुला दिली कांचनस्रावी जे छत्र होते वरुणाची घरी प्रजापतीच्या पाशी ते आता जवळी तुझ्या उत्कांतिगाता मृत्यूशक्ती सागरातील रत्न जे वरुण पाश तो आता निशुंभाजवळी असे अग्नीने शुद्ध केले जे वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझे देतेशा सर्व रत्ने तुझ्या घरी श्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये रूपा कल्याणमयी ती देवी नोहे प्राप्त तुला कशी ऋषिर्वाच एकोणी चंडमुंडाची पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्यांची शुंभ सांगे तया दुता आज्ञेने माझी जावे बोलावे देवीशी असे उपाययोजने ऐसा आणावे सत्वरी तिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वत त्या स्थळी मधुर कोमल वाणी बोलला देवीशी असा दूतोवाच देवी देतेश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्यात सर्वत्र आज्ञा मानिती देवता एषा त्या देवश्रेष्ठाने दिला संदेश एकतो मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मज देवता यज्ञ भागहित मी सर्व भिन्न भिन्न समर्पित त्रैलोकी रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची ए रावण जिंकेला मी इंद्रवाहन जो असे उच्चश्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मज वंदोनी नम्रत्वे अर्पती मला देव गंधर्व नागांचे जवळी रत्नथोर जे ते सर्व माझ्या पासी सध्या आहेत सुंदरी श्री रत्नथोर तू विश्वी आम्ही मानितो तुला रत्न भोगते आम्हापाशी त्वर वे रत्नवल्लिके ममानुज महासुर अथवा मज सेवतो सुंदर चंचल नेत्री रत्न तू भूमीच्या वरी परमेश्वर अतुल भावशी मधुनुगृहे विवरुणी बुद्धीशी भावी पत्नी तुवा मजर शिरवाच एकोणी दूतवचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली त्याशी ती धरी त्रिलोक हे देवी उवाच सत्य तू बोलला दूता मिथ्या नसे इथे परिमत प्रतिज्ञा येशी जेश पाहिला हा करून मी इथे तो कसा एकावा मम निश्चय मज जिंकेल गर्भ संग्रामी मज गर्वासनाशी माझ्या असे शूर होईल पतितो मज शुंभ किमान शुंभाने संग्रामी जिंकुनी त्वरे वरावे मज सांग विलंब काय इथे दूत उवाच देवी गर्वार्ध तू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभापुरती उभा राहील कोण गे देवदेत घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नारद तू कुठे युद्धात राहाशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्धक्षेत्रीची ते आदित्य सेवे केशी आबले रणैच्छिसी शुंभ निशुंभाजवळी मानाने चालतो आता ना तरी केस ओढून तृणवतने तिथे तुला देवी वाच शुंभ निशुंभ ते शूर परी मी करू ते कसे निर्धार पाहिला माझा विचारा वासुनीचा हा आता तू सांग जाऊनी बोलिले ते मी आदरे उचित करावे त्याने होईल मान्य चेतया ओम श्री विराचित्याया प्राकृत भावार्थ टीकया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे पंचमोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणम्।